नमस्कार. किचन टिप्स ब्लॉगमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. तर आज आपण रोजच्या वापरातली शेगडी अगदी झटपट कमी मेहनतीमध्ये कशी क्लीन करायची ते पाहणार आहोत. तर बघू शकता. आता तुम्ही म्हणाल की इतकी घाण झाली आहे, तर मी 4-5 दिवस ह्याला हातच लावला नाही, का तर मला व्हिडिओ शूट करायचा होता. तर इथं आपण हार्पिकपासून रेड हार्पिक, जे की वॉश बेसिन क्लीन करतो किंवा बाथरूमसाठी वापरतो, अशा प्रकारे आहे. तर एक हार्पिक जे आहे ती किचनमध्येच ठेवायचं आहे. तर बघू शकता, चहा सांडून किंवा भाजी वगैरे असं काहीतरी पडून हे बघा कसे घाण झालेलं आहे आणि इतकं चिकट होतं हे. आता बरेचसे ऑनलाईन प्रोडक्ट्स भेटतात की ती 400-500 रुपयाला असतं क्लीन करायचं, पण आपल्या घरात जे अवेलेबल आहे त्यामध्ये सुद्धा आपण क्लिनिंग छान प्रकारे करू शकतो. आता हे मी सर्व काढून घेतले. आता हे जी मधल्या रिंग आहेत ह्यासुद्धा बघू शकता. आता असं जर स्क्रबनं घासायचं म्हटलं तर बिलकुल हे पटकन साफ होत नाही. आता हे बघा, इथं हार्पिक टाकून घेऊया आणि हे नवीन हार्पिक फोडलेलं आहे मी, हे किचनमध्ये ठेवण्यासाठीच एक आणलेलं आहे. तर जर का तुम्हाला वाटलं तर ग्लोव्ज तुम्ही घालून करू शकता, पण माझ्याकडं ते असं स्मूथ ग्लोव्ज असल्यामुळे ना ते स्टीलच्या स्क्रबनं त्याला असं खराब होतं, त्यामुळे मी ग्लोव्ज घातलेले नाहीत. तर आता ह्याला हिरवं स्क्रब त्या स्टीलच्या स्क्रबला लावायचं आणि घासायचं. म्हणजे काय होतं, त्याच्या तारा जर थोड्याशा कडक झाल्या ना तर हाताला वगैरे खूप टोचतात. त्यामुळे आता हे बघा लावून ठेवायचं, फक्त 5 ते 10 मिनिट लावून ठेवायचं. हे बघा मी लावते ना तोपर्यंतची घाण इतकी जाम होतं तरीही अगदी पटकन निघते. इतके साधं आहे हे. बऱ्याच वेळा आपण काय करतो, मग ते ऑनलाईन जरी मागवून घेतलं तर ती जास्त दिवस टिकत नाही, क्लिनिंग जास्त असते. तर तुम्ही एखादा हार्पिकचा डबा क्लिनिंगसाठी किचनमध्ये ठेवू शकता. तर हे पूर्ण जिथं जिथं तुम्हाला जास्त घाण वाटते तिथं तिथं हे लावून घ्यायचं आहे. लावून घेतल्याच्या नंतर परत आपण इथं 10 मिनिट ते 15 मिनिट असंच ठेवून द्यायचं. जर का तुम्हाला गडबड असेल किंवा जास्त घाण झालेली नसेल तर पटकनसुद्धा क्लीन करू शकता. म्हणजे जास्त असं ठेवायची सुद्धा गरज पडत नाही. आता तुम्ही म्हणाल की ही सगळी, हे बघा मी बोटानं तुम्हाला दाखवते, अगदी पटकन हे मी अगदी हलक्या हाताने हे फक्त लिक्विड जी आहे ती लावून घेते, तोपर्यंतच ती घाण जी आहे ती निघलेली आहे. म्हणजे ह्याला खूप असं जोर लावून घासायची गरज नाही किंवा खूप असं मेहनत वगैरे लागत नाही. इतकी साधी ट्रिक आहे. तर अशा प्रकारे तुम्हीही नक्की ट्राय करा. तर आता हे व्यवस्थित लावून घ्यायचं आहे. जिथं जिथं तुम्हाला वाटेल ना तिथं तिथं, म्हणजे कुठेही आपण जर अशा प्रकारे क्लीन केले ना, आता समजा स्टाईल्स आहेत शेगडीच्या मागच्या, तर सारखं तेलकट वगैरे उडतं, तर हे काम करते जरी लावून घेतलं ना थोडंसं, तरी जास्त वेळ असं घासत बसायची गरज पडत नाही. तर पूर्ण सगळीकडून मी लावून घेते. मी इथं फक्त 5 मिनिट ठेवलं होतं आणि त्याच्यानंतर घासणीने जे आहे ती छान घासून घेतलेलं आहे. तर हे बघा, पाणी टाकल्यानंतर तुम्हाला दिसत असेल किती क्लीन झालेली आहे शेगडी. किती जरी घाण असेल ना तरी बिलकुल घाण याला राहणार नाही. 2-3 दिवसाला जरी क्लीन केलं तरी आपली शेगडी जी आहे ती नवीन आणल्यासारखी दिसणार आहे. जास्तीची मेहनत न लागता अशा प्रकारे तुम्ही करू शकता कमी मेहनतीमध्ये. आता याच्यावर पाणी टाकून क्लीन करून घ्यायचं आहे आणि शक्यतो काय, आता माझ्याकडून ना जी बर्नर आहेत ना त्याच्यावरती मी छोट्या छोट्या डिश झाकून घेते, का तर त्यामध्ये पाणी गेलं ना तर सरळ खालती उतरतं त्यामुळे. पण इथं छोटं भांडं घेऊन असं तिथल्या तिथं मी पाणी टाकते, त्यामुळे याच्यामध्ये जाऊ दिलेलं नाही. पण त्याच्यावरती डिश किंवा अशा मोठ्या वाट्या असतात ते ठेवून घ्यायच्या. आता एक ना एक पाणी याचं काढून घ्यायचं आहे. तर बघू शकता किती छान अशी क्लीन झालेली आहे शेगडी. मगाशी आणि आत्ता बघा तुम्हाला फरक दिसत असेल. ह्या रिंगसुद्धा बघा किती घाण झाल्या होत्या, अगदी नव्यासारख्या चमकतात आणि पटकन अशा क्लीन झालेल्या आहेत. तर ही ट्रिक तुम्हाला कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा. वाटणार नाही की आपण हार्पिकने ही क्लिनिंग केलेली आहे. इतकी सुंदर आणि मस्त, म्हणजे सहजासहजी झालेली आहे. तर फरक बघा पहिला आणि आत्ता. त्यामुळे अशा प्रकारे ही ट्रिक वापरून नक्की क्लिनिंग करा आणि कमेंटमध्ये लिहायला बिलकुल विसरू नका. अशाच नवनवीन व्हिडिओसाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका. शेजारी बेलचं बटन आहे त्यालाही क्लिक करा. चला तर भेटूया अशाच एका नवीन आणि छानशा व्हिडिओमध्ये. बाय बाय आणि टेक केअर.